नमस्कार मित्रांनो, भारतीय संविधान दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, शासनाच्या वतीने हर घर संविधान हा कार्यक्रम साजरा करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला शाळा स्तरावर बरेचसे उपक्रम घ्यायचे होते। तर मित्रांनो, ते उपक्रम कोणते घ्यायचे होते, त्यानंतर त्या उपक्रमाची माहिती एका लिंकवर सुद्धा भरायची होती, ती कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, हर घर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाचे जे परिपत्रक आलेले आहे त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सोबतच आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे होते, त्यानंतर त्या उपक्रमाची जी माहिती आहे ते कोणत्या लिंकवर कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचं अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक दिनांक 22/11/2024 ला निर्गमित झालेलं होतं। तर बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्राथमिक योजना सर्व, शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण व उत्तर मुंबई, प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व, आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा, संविधान अमृत महोत्सव 2024-25 पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत। तर अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक असणार आहे, महत्वाचा विषय असणार आहे। तर बघा, संदर्भ दिलेल्या मागील पत्रांची माहिती जाणून घेऊ। दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत करून दिनांक 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली। संविधानाचे महत्व असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्याचा विचार केलेला आहे। संविधान एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते। राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची सर्व प्रकारची व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, अर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे, तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्य घटनेबाबत जागरूकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल सर्व नागरिकांमध्ये जनजागरूकता वाढवण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 घर घर संविधान साजरा करण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 अन्वये कळवले आहे। तसेच संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 घर घर संविधान अंतर्गत घ्यायचे स्पर्धा व उपक्रम याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत। संदर्भ क्रमांक 3 अन्वये संविधान अमृत महोत्सवाची वर्षात शाळा स्तरावर घ्यावयाच्या विविध उपक्रमांवर सूचना दिलेल्या आहेत। संदर्भ क्रमांक 1 व 3 नुसार दिलेल्या सूचनाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे। शरद गोसावी, शिक्षण संचालक, प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचं हे जे परिपत्रक आहे हे 22 तारखेला आलेलं होतं, परंतु याच्या अगोदरच एक पत्र आलेलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला शाळा स्तरावर हर घर संविधान उपक्रमांतर्गत आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे, काही स्पर्धा घ्यायची याची संपूर्ण माहिती दिलेली होती। तर ते सुद्धा परिपत्रक आपण सविस्तरपणे जाणून घेऊ। तर मित्रांनो, भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव 2024-25 पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत हे जे परिपत्रक होतं हे 10 ऑक्टोबर 2024 ला निर्गमित झालेलं होतं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून। तर बघा, शासन निर्णय असणार आहे हा दिनांक 10 ऑक्टोबर 2024 चा प्रस्तावना दिलेली आहे। आपण सरळ याच्या महत्वाची जी माहिती आहे ते बघणार आहोत। तर बघा, शासन निर्णय राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा घर घर संविधान साजरा करण्याचा उद्देश खालील प्रमाणे आहे। तर जो काही उद्देश आहे तो इथे संपूर्ण सविस्तरपणे दिलेला आहे, जसं संविधानाची जागरूकता, त्यानंतर शिक्षण, मूल्य संस्कार, सक्रिय सहभाग, राष्ट्रीय एकात्मता वगैरे। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संविधान अमृत महोत्सव 2024-25 घर घर संविधान अंतर्गत घ्यावयाच्या स्पर्धा किंवा उपक्रम। तर कोणकोणत्या स्पर्धा किंवा उपक्रम घ्यायचे होते ते सविस्तरपणे इथे दिलेले आहे। तर प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे यांच्यासाठी इथे बघा, शाळा, महाविद्यालय, वसतिगृह यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे, शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थना दररोज संविधान प्रास्ताविका उद्देशाचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणे या पद्धतीचे संपूर्ण इथे दिलेले आहे। अशा पद्धतीने
त्यानंतर ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था आहे त्यांच्यासाठी सुद्धा जे काही उपक्रम आहे ते इथे दिलेले आहे. प्राथमिक व माध्यमिक सर्व प्रकारची व्यावसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, वसतिगृहे, निवासी शाळा, मान्यताप्राप्त अनुदानित विनाअनुदानित आश्रमशाळा वगैरे वसतिगृहे तसेच ग्रामीण नागरिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वाची माहिती समाजातील उपेक्षित घटकास व्हावी यासाठी सदर कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन व सल्ला देण्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे राज्यस्तरीय घर घर संविधान समिती स्थापन करण्यात येत आहे. तर हे राज्यस्तरीय संविधान समिती असणार आहे. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य हे अध्यक्ष असणार आहे. प्रधान सचिव शालेय शिक्षण हे सदस्य असणार आहे. जवळपास 12 सदस्यांची ही समिती असणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय समिती सुद्धा असणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार आहे आणि हे 7 जणांची असणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी, सदस्य सचिव वगैरे किंवा जे काही आहे. जिल्हास्तरीय समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील. ते संपूर्ण इथे सविस्तरपणे दिलेलं आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचं हे जे हा जो शासन निर्णय हा विजय वाघमारे सचिव महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे निर्गमित झालेला आहे दिनांक 10 ऑक्टोबर 2024 ला. घर घर संविधान या उपक्रमांतर्गत अत्यंत महत्वाचे हे जे परिपत्रक आहे ते आलेले होते आणि या अंतर्गत आपल्याला बरेचसे उपक्रम, बऱ्याचशा स्पर्धा वगैरे शाळा स्तरावर घ्यायच्या होत्या. तर त्या सर्व आपण घेतलेल्या असेल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण ज्या काही स्पर्धा घेतल्या, जे काही उपक्रम घेतले ते आपल्याला एका लिंकवर सुद्धा अपलोड करायचे आहे. तर ते कोणती लिंक असणार आहे आणि कसे अपलोड करायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण क्लिक केल्यानंतर आपण या इंटरफेसवर येणार आहे. इंटरफेस आपल्या समोर येणार आहे आणि इथे आपल्याला ती जी माहिती आहे ती भरून घ्यायची आहे. तर बघा, कॉन्स्टिट्यूशन डे सेलिब्रेशन रिपोर्ट म्हणून आहे 26/11/2024 ते 26/11/2025. तर बघा, इथे आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, इथे आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे संपूर्ण इंग्रजीमध्ये माहिती आहे. तर बघा, नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट म्हणून आहे. तर इथे आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची नावे असणार आहे. आपला जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करायचा. जसं माझा गडचिरोली मी टिक करून घेतो. त्यानंतर खाली यायचं आहे. इथे नेम ऑफ द स्कूल, इथे आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. तर बघा, मी आता हे टाकून घेतो. शाळेचं नाव टाकल्यानंतर मित्रांनो, शाळेचा युडाईस क्रमांक आपल्याला तिथे टाकून घ्यावा लागणार आहे. तर तो सुद्धा मी टाकून घेणार आहे. तो टाकल्यानंतर आपण खाली येणार आहोत. इथे नेम ऑफ HM प्रिन्सिपल म्हणते. तर इथे आपल्या मुख्याध्यापक जे कोणी असतील त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे. तर मी माझंच नाव टाकून घेणार आहे इथे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. अत्यंत सोपी लिंक आहे, आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येणार आहे. त्यानंतर मेल टाकून घ्यायचा आहे. इथे आपला जो काही मेल असेल, ईमेल, तो आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर इथे बघा, हे आपली बेसिक माहिती असणार आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला राईट युअर ऍक्टिव्हिटीज डिस्क्रिप्शन, इथे संपूर्ण जे काही आपण उपक्रम घेतलेले आहे ते माहिती इथे आता लिहावी लागणार आहे आपल्याला. तर बघा, राईट युअर ऍक्टिव्हिटीज डिस्क्रिप्शन म्हणते इथे. तर जसं थीम 1 आहे स्पेशल असेंबल्स, त्यानुसार जे काही आपण घेतलेलं आहे ते आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर हे संपूर्ण भरल्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचं आहे. आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर मित्रांनो, शेवटी सबमिटचं बटन येणार आहे. तिथे आपल्याला ते सबमिट करून घ्यायचं आहे. आता इथून हे सर्व माहिती भरल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा जे काही माहिती असेल ते भरून आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे. तर मी आता ही माहिती भरणार नाही आहे, परंतु आपल्याला अशा पद्धतीने त्या लिंकवर भरता येणार आहे. आणि ज्या लिंकवर भरायची आहे ती लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन आपण क्लिक केलं तरी आपण सरळ या लिंकवर येणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाची माहिती, महत्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतलेला आहे. कारण संविधान दिवस या अंतर्गत बरेचसे उपक्रम आपल्या शाळा स्तरावर आपल्याला घ्यायचे होते आणि त्या अंतर्गत आपल्याला या लिंकवर माहिती सुद्धा भरायची आहे. तर कोणकोणते उपक्रम घ्यायचे होते, शासनाकडून जे पत्र आलेलं होतं त्या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती, सर्व सूचना आपण जाणून घेतलेल्या आहे. त्या दोन्ही पत्राची डाउनलोड लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. सोबतच आपल्याला जे काही उपक्रम होते ते आपल्याला ज्या लिंकवर भरायचे आहे त्या लिंकची सुद्धा माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे. तर अपेक्षा आहे आपल्याला ही सर्व माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असायचे का नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत